नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आपण अगदी वेळ न गमावता नवीन टॉपिकला सुरुवात करूया. घटनेची निर्मिती हा पॉलिटीचा टॉपिक आहे आणि पॉलिटीच्या टॉपिकला आता आपण कंटिन्यू करणार आहोत. बघा तर घटनेची निर्मितीमधला पहिला प्रश्न, याला जास्त प्रश्न नाही आहे आतापर्यंत, एकूण मला वाटते 29च प्रश्न आहेत. चला तर मग आपण एका दमात फटाफट आपण 29 प्रश्न सॉल्व करून घेऊया. पहिला प्रश्न आहे, संविधान सभेबाबत खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024ला विचारलेला हा प्रश्न आहे. संविधानाबाबत सांगितलेला आहे, विचारात घ्यायचे आहे. संविधान सभेने मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. ब. संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. क. संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत स्वीकारले. ड. संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. तर बरोबर काय आहे? फक्त ड बरोबर आहे. संविधान सभेने 24 जानेवारी 1949 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. चला प्रश्न क्रमांक 2, संविधान सभेबाबत योग्य कथन ओळखा. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024लाच विचारलेला हा प्रश्न आहे. कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. ब. प्रत्येक ब्रिटिश प्रांतात वाटप केलेल्या जागा 4 मुख्य समुदाय मुस्लिम, शीख, दलित आणि सर्वसाधारण यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विभागल्या जाणार होत्या. तर याचं बरोबर काय आहे? फक्त कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली, हे योग्य कथन आहे. जोड्या लावा. तुम्हाला नीट व्हिडिओ दिसत असेल ना? कारण मला मोबाईल पकडायला त्रास होतोय, व्यवस्थित नीट पकडता येत नाही. त्यासाठी सबस्क्रायबर वाढवावे लागेल, त्याची सोय म्हणजे ट्रायपॉड वगैरे काही घेण्याकरिता. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर आपलं तुम्हाला स्टेबल व्हिडिओ बघता येतील. चला प्रश्न क्रमांक 3, जोड्या लावा. संविधान सभेतील समिती संयुक्त गट मुख्य डिसेंबर 2023ला विचारलेला हा प्रश्न आहे. नागरिकत्वासंबंधित तदर्थ समिती असं म्हटलं तर एस वर्धाचारी. नागरिकत्वासंबंधित एस वर्धाचारी आहेत. आणि प्रेस गॅलरी समिती कोण आहे? प्रेस गॅलरी समिती म्हटलं तर उषानाथ सेन. प्रेस गॅलरी समिती म्हटलं तर उषानाथ सेन. राष्ट्रीय ध्वजासंबंध तदर्थ समिती डॉ. राजेंद्र प्रसाद. राष्ट्रीय ध्वजासंबंधी तदर्थ समिती म्हटलं तर डॉ. राजेंद्र प्रसाद. मूलभूत अधिकार उपसमिती जे.बी. कृपलानी. मूलभूत अधिकार जे.बी. कृपलानी, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 4, ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेने हा उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला? संयुक्त गट मुख्य डिसेंबर 2023ला विचारलेला आहे. तर संविधान सभेने कधी केला? ही संविधान सभा भारताला स्वातंत्र्य सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. 22 जानेवारी 1947. लक्षात ठेवा, 22 जानेवारी 1947. प्रश्न क्रमांक 5, काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा. संयुक्त गट मुख्य 2023ला विचारलेला प्रश्न आहे. योग्य कथने: 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञ समिती नेमली. बरोबर. 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी राष्ट्रीय साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञ समिती नेमली. जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते. कोण होते अध्यक्ष? जवाहरलाल
नेहरू. आणि के.एम. मुन्शी या समितीचे समन्वयक होते का? नाही, के.एम. मुन्शी नव्हते. तर ते मुन्शी म्हटलं की कुंडलनी वगैरे हे लक्षात ठेवायचं. तर फक्त अ आणि ब हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6. संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखा. संविधान सभेबाबत संयुक्त गट ब मुख्य 2023ला विचारलेला प्रश्न आहे. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर. संविधान सभेची पहिली आहे बघा. आता आपण प्रश्न वाचत आहोत तर प्रश्नामध्येच आपले उत्तर पण दडलेले आहेत, त्यामुळे माहिती पण मिळत आहे आपल्याला आणि आपला रिव्हिजन पण होत आहे आणि क्वेश्चन्स पण सॉल्व्ह होत आहे. त्यामुळे प्रश्न वाचत असताना नीट वाचावे आणि ऑप्शनसुद्धा पूर्ण वाचून घ्यावे, जेणेकरून नंतर कधी पण आपल्याला प्रश्न विचारला गेला तर त्याचे योग्य उत्तर आपल्या लक्षात राहील. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित करण्यात आली. कधी आयोजित करण्यात आली? 9 डिसेंबर 1946 रोजी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बरोबर. H.C. मुखर्जी व V.T. कृष्णमाचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली का? हो, बरोबर आहे. तर हे तीनही अ, ब, क तीनही विधान बरोबर असल्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर आहे. 7. संविधान सभेत खालील मान्यवर सदस्य सहभागी झाले होते. PSI मेन्स ऑक्टोबर 2023चा प्रश्न आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुर्गाबाई देशमुख मान्यवर सहभागी झाले. कोणते कोणते होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होतेच, बाबासाहेब आंबेडकर होते, दुर्गाबाई देशमुख पण होत्या आणि त्याच्यात मौलाना अबुल कलाम आझाद पण होते, हंसाबेन मेहता पण होत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर होतेच, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरोजिनी नायडू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, JB कृपलानी, डॉक्टर बाबासाहेब वरील सर्वच मान्यवर सहभागी झाले होते संविधान सभेत. प्रश्न क्रमांक 8. जोड्या लावा. 31 डिसेंबर 1947 रोजी प्रांतनिहाय संविधान सभेतील सदस्यत्व संख्या. PSI मेन्सला विचारलेला प्रश्न आहे. प्रांत आणि सदस्यत्व संख्या मद्रासला किती होती? 49. मुंबईची किती होती? 21. पश्चिम बंगालची किती होती? 19. आणि मध्य प्रांत व वराड यांची किती होती? 17. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. मद्रास हे 49 सर्वात जास्त, मुंबईला किती होते? 21. पश्चिम बंगालला किती होते? 19. आणि मध्य प्रांत व वराडला किती होते? 17. म्हणून याचं उत्तर 3. ऑप्शन क्रमांक 3 हे अगदी बरोबर आहे. 9. कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी केली होती? ASO मेन्सला विचारलेला प्रश्न आहे. कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी केली होती? 1940 रोजी मागणी केली होती. प्रश्न क्रमांक 10. योग्य जोड्या जुळवा. राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यामुळे असे लागणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मसुदा समितीचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे, बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे. आणि B.N. राव संविधान सभेचे कायदे. B.N. राव म्हटलं की लक्षात ठेवायचं कायदे विषयक सल्लागार. कोण होते ते? कायदे विषयक सल्लागार. वल्लभभाई पटेल कोण होते? मूलभूत हक्क विषयक समितीचे अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहेत. खालीलपैकी कोणत्या तारखेला संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव स्वीकार केला? तर उद्दिष्टांचा कोणत्या तारखेला? 22 जानेवारी 1947. उद्दिष्टांचा ठराव हा कधी स्वीकार केला? 22 जानेवारी 1947 रोजी उद्दिष्टांचा ठराव स्वीकार करण्यात आला. तर प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणते विधान खरे आहे? 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला. राष्ट्रध्वजाचा स्वीकार कधी केला? 22 जुलै. राष्ट्रध्वजाचा स्वीकार कधी केला? 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने राष्ट्रगीताचा स्वीकार केला. 24 जानेवारीला. आणि 22 जुलैला 1947 रोजी राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला. आणि 30 डिसेंबर 1946ला संविधान सभेचे पहिले अधिवेशन झाले का? नाही. तर ऑप्शन पर्याय उत्तर काय आहे? अ आणि ब हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतीय संविधानात स्वीकार केल्यासंदर्भात खालीलपैकी योग्य जोडी कोणती आहे? तर अमेरिका उपराष्ट्रपतीपद, कॅनडा स्वीकारलं. अमेरिकेकडून आपण काय घेतलं आहे? काय स्वीकारलं आहे? उपराष्ट्रपतीपद.
कॅनडाकडून केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा. कॅनडाकडून युनियन, कॅनडा न युनियन. दक्षिण आफ्रिका राज्यसभा निवडणूक पद्धती. दक्षिण आफ्रिकेकडून आपण काय घेतलं? राज्यसभा निवडणूक पद्धती. आयर्लंडकडून काय घेतलं? राष्ट्रपतीकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन पद्धती. आयर्लंडकडून काय घेतलं? राष्ट्रपतीकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशित पद्धती. तर अ, ब, क आणि ड योग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक 14. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाचा त्यात समावेश होत नाही? अनुच्छेद क्रमांक 51 नुसार मूलभूत कर्तव्य हा गोष्टीचा समावेश होत नाही. तो फक्त अ बरोबर आहे. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयाच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? गवा मावळणकर. कोण होते? कार्यविषयाच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? गवा मावळणकर. आणि संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार केला. कधी मसुदा तयार केला? सल्लागार शाखेने ऑक्टोबर 1947. घटना परिषदेचे घटनात्मक सल्लागार आणि किंवा कायदेशीर सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? सर B.N. राव. सल्लागार राव. र लक्षात ठेवायचं, राव. 18. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणते कथन संविधान सभेची निवडणूक जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये संपन्न झाली. संविधान सभेमध्ये राष्ट्रीय काँग्रेसने 208 जागा जिंकल्या व मुस्लिम लीगने 73 जागा प्राप्त केल्या. बरोबर. अ व ब दोन्ही बरोबर आहे. यादी जोड्या लावायच्या आहे. संविधान सभा समिती दिली आहे आणि अध्यक्ष दिले आहे त्याचे. सुकाणू समिती कोणाला म्हटले? कोणाचे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मूलभूत हक्क समिती JB कृपलानी. मूलभूत हक्क म्हटलं की JB कृपलानी. केंद्रीय घटना समिती म्हटलं तर जवाहरलाल नेहरू. केंद्रामध्ये कोण? जवाहरलाल नेहरू. आणि सुकाणू राजेंद्र प्रसाद. प्रांतीय घटना समिती तर सरदार वल्लभभाई पटेल. कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमच संविधान सभेची मागणी केली? 1934 पाहिजे पण 1935 याचं उत्तर दिलं आहे आयोगाने. खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या सदस्याने अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यास अनुकूलता दर्शवली आहे? KT शहा. खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवले नाही? कोणत्या समितीचे? मूलभूत अधिकार उपसमिती. याचे अध्यक्ष पद भूषवले नाही. खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संविधान सभेने दिनांक 26/11/1949 रोजी राज्यघटना स्वीकारली त्याच दिवसापासून तात्काळ लागू करण्यात आल्या? कोणत्या लागू करण्यात आल्या? अ, ब, क, ड तीनही ई नाही आहेत. भारतीय नागरिकत्व 26 नोव्हेंबर 1949. भारतीय नागरिकत्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार बरोबर 26/11/1949 रोजी बरोबर. राष्ट्रपतींनी शपथ घेणे बरोबर. तात्काळ लागू करण्यात आल्या. ड, आणीबाणी विषयक तरतुदी. निवडणूक आयोग आणि त्यांची कार्य हे नाही आहे. निवडणूक आयोग आणि त्यांची भारतीय नागरिकत्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार झाले का नाही? राष्ट्रपतीने शपथ घेणे बरोबर. आणि निवडणूक आयोग त्यांची कार्य बरोबर आहे. आणीबाणी विषयक तरतुदी हे नंतर करण्यात आली आहे. तर याचं पर्यायी उत्तर आहे अ, क, ई. 24. खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा.
हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले. बरोबर, हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून. बी एन राव हे संविधान सभेचे सल्लागार. बी एन राव म्हटलं की र शेवटी राव सल्लागार. एच व्ही आर अय्यंगार हे संविधान सभेमध्ये मुख्य ड्राफ्ट्समॅन होते. नाही. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुंदर हस्ताक्षरण यांनी सुंदर हस्ताक्षरण केले का? प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुंदर हस्ताक्षरकार होते का? अयोग्य कथन. नाही. प्रेम बिहारी नारायण रायजादा हे संविधान सभेचे सुंदर हस्ताक्षरकार नव्हते. बाकी बरोबर आहे. हत्ती बरोबर आहे. एच व्ही अय्यंगार बरोबर. संविधान अय्यंगार ड्राफ्ट्समॅन होते. बरोबर. 25. प्रश्न क्रमांक 25. 1940 मध्ये संविधान सभेला उद्घाटनाच्या अधिवेशन सत्रात खालीलपैकी कोणत्या देशाने सदिच्छा संदेश पाठवला? कोणता संदेश पाठवला? USA प्रजासत्ताक, चीन, ऑस्ट्रेलिया सरकार, कॅनडा सरकार. अ ब क बरोबर आहे. अ ब क. USA प्रजासत्ताक, चीन, ऑस्ट्रेलिया सरकार, कॅनडा सरकार आहे का? नाही. प्रश्न क्रमांक 26. भारतीय संविधानात जगातील सर्वाधिक विस्तृत संविधान आहे असे कोणी म्हटले? सर आयव्हर जेनिंग्स. भारतीय संविधान जगातील सर्वात विस्तृत संविधान आहे असे कोणी म्हटले? सर आयव्हर जेनिंग्स. 27. जोड्या लावा. सुकाणू समिती म्हटलं की राजेंद्र प्रसाद. सुकाणू समिती म्हटलं राजेंद्र प्रसाद. त्याच्यावरून आपल्याला मूलभूत अधिकार म्हटलं की जे.बी. कृपलानी. मूलभूत अधिकार म्हटलं की जे.बी. कृपलानी. सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 3. चं 3 आहे कुठे? इथे आहे. आणि अधिकारपत्र क्रेडिनल्स म्हटलं अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. अधिकारपत्र अल्लादी अय्यर. आणि मूलभूत अधिकार समिती H.C. मुखर्जी. मूलभूत अधिकार उपसमिती जे.बी. कृपलानी आणि अल्पसंख्याक मुखर्जी. 28. भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? 1949 रोजी. कधी? संविधान सभा बनवण्याची मागणी 1940 रोजी. भारतीय लोक. प्रश्न क्रमांक 29. भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 मध्ये 32च्या दरम्यान लंडनमध्ये किती गोलमेज परिषदा झाल्या? 30 गोलमेज परिषदा झाल्या.